आजच्या शुभविवाहाच्या भागात पोलीस जेव्हा आकाशचं कामावरचं ID कार्ड दाखवतात, जे त्यांना बोटीवर मिळतं, ज्या बोटीचा स्फोट झाला आहे, पण त्या स्फोटात सापडलेलं ID कार्ड जसंच्या तसं असतं. असो, पोलीस म्हणतात की जेव्हा बोटीचा स्फोट झाला तेव्हा भूमी आणि आकाश दोघेही बोटीवर होते. हे ऐकून घरातले दुःखी होतात. आजीला याचा खूप त्रास होतो, पण पौर्णिमा आणि तिच्या आईला खूप आनंद होतो. ती दोघं नाचू लागतात, आनंद व्यक्त करू लागतात. भूमी, माझ्या डोक्याचं जे टेन्शन होतं ते गेलं, असं पौर्णिमाची आई बोलू लागते. रागिणी वकिलाकडे जाते आणि सांगते की भूमी आणि आकाश हे मरण पावले आहेत, तर आता आकाशच्या सहीचं सगळं मॅनेज करू. आणि रागिणी वकिलालाही जीवाची भीती घालते. आजी खूप विचारात असते. ती आकाशच्या रूममध्ये जाऊन रडत असते. तेव्हा मानसी तिथे येते आणि आजीला समजावते की सगळं ठीक होईल. यावर मानसीच्या नवऱ्याला बरं वाटतं आणि तो मानसीला स्वतःचं मन तू माझ्याकडे मोकळं कर असं म्हणतो. भूमीचे वडील सांगतात की असं हातावर हात ठेवून गप्प राहून नुसतं पोलिसांवर अवलंबून राहून काही मिळणार नाही. अण्णा यांचा शोध घेऊ. यावर भूमीचा भाऊ जयसिंगपूरला जाऊन चौकशी करण्याचं म्हणतो आणि अभिजित आणि रागिणी शॉक होतात. आता आजचा भाग शोकसभा आणि अचानक आकाशची एंट्री यावर येऊन संपतो. भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू.